पालकांनो नमस्कार. मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती RT संदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स आणि व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतात. तर त्यासाठी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RTचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबाबतचा डेमो व्हिडिओ पाहणार आहे. तर ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे पाहूया. महाराष्ट्र शासनातर्फे हे आपल्याला देण्यात आलेलं PDF आहे. RTच्या ऑफिशियल साईटवरती आल्यानंतर तुम्हाला पॅरेंट मॅन्युअल या ठिकाणी तुम्हाला हे PDF बघायला भेटणार आहे. तर PDFमध्ये आपल्याला काय काय माहिती आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सगळ्यात पहिलं पहा, RT 25% या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची ही माहिती पुस्तिका आहे, मार्गदर्शक पत्रिका, ज्याला इंग्लिशमध्ये आपण युजर मॅन्युअल देखील म्हणतो. तर सगळ्यात पहिलं तुम्ही विचाराल तर या ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट काय असणार आहे, तर https:/student.maharashtra.gov.in ही वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती येऊन आपल्याला RTचे फॉर्म जे आहेत 13 तारखेपासून सुटणार आहेत. तर तेव्हा आपल्याला या साईटवरती यायचं आहे आणि आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आता या साईटवरती आल्यानंतर या साईटचं होम पेज जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे. इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे लाल कलरचा एक बाण आहे, क्लिक हिअर टू RT 25% ॲडमिशन, अशा प्रकारे एक विंडो दिसणार आहे. त्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर होम पेज अशा प्रकारे येईल. आता इथे आपल्याला भरपूर साऱ्या टॅब दिसतील. तर यामध्ये आपल्याला 2 नंबरचे जे टॅब दिसत आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन, यावरती एकदा सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नवीन विंडो दिसणार आहे, ज्यामध्ये लिहिलेलं असेल न्यू रजिस्ट्रेशन. आपल्याला आता न्यू रजिस्ट्रेशन यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. जसं आपण न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करू त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये तुम्हाला जिल्हा निवडण्यासाठी विचारेल, आडनाव टाकायला विचारेल, फर्स्ट नेम विचारेल आणि मिडल नेम विचारेल. त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी यस आहे की नो ते सिलेक्ट करायला विचारेल, जन्मतारीख टाकायला विचारेल, तसेच तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा ही सर्व माहिती भरून घ्यायला विचारेल. तर त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर जसं मी तुम्हाला वर सांगितलं की जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडण्यासाठी जो खालील बाणाचं बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा जो आहे तो निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला आडनाव टाकायचं आहे, विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर मिडल नेममध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला जन्मतारीख जी आहे ते अशा प्रकारे कॅलेंडर ओपन होईल. तर कॅलेंडरच्या साहाय्याने सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जन्मसाल निवडायचं आहे, त्यानंतर महिना निवडायचा आहे आणि महिना निवडल्यानंतर जन्मदिनांक निवडायची आहे. हे निवडल्यानंतर तुमच्या मुलाचं जे वय आहे ते इथे ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन आलेलं दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला जन्मतारीख जी आहे ती टाकताना बरोबर टाकायची आहे, चुकवायची नाही आहे. जे तुमच्या जन्म प्रमाणपत्रावरती आहे तीच तुम्हाला इथे टाकायची आहे. कारण की पुढे चालून तुम्हाला जेव्हा पडताळणी होणार, डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील, तर त्यावेळेस फॉर्ममधील आणि फॉर्ममध्ये भरलेली माहिती व तुमच्याकडे जी कागदपत्रे आहेत त्यावरील माहिती ही मॅच झाली पाहिजे. जर तफावत असेल तर तुम्हाला मिळालेला प्रवेश हा रद्द देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे जन्मदिनांक भरताना अचूक भरायची आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मोबाईलवरती युजर नेम आणि पासवर्ड पाठवलं जाणार आहे. तर हे युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला मोबाईलवरती आणि स्क्रीनवरती देखील दिसणार आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता युअर स्कूल ॲडमिशन ॲप्लिकेशन प्रोसेस. त्यानंतर हा जो निळा बॉक्स दाखवलेला आहे या बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता युजर नेम आणि पासवर्ड देण्यात आलेला आहे. हाच युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला मोबाईलवर देखील प्राप्त होणार आहे. तर हे मिळाल्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे. पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर आपल्याला इथे यायचं आहे लॉग इन पेजवरती. लॉग इन पेजवरती आल्यानंतर इथे आपल्याला जो युजरनेम मिळालेला आहे तो युजरनेम इथे टाकायचा आहे. तुम्ही पाहू शकताय 3 लाल कलरचे बाण दाखवलेत. तर पहिल्या बाणामध्ये युजरनेम टाकला आहे, दुसऱ्या बाणामध्ये आपण पासवर्ड टाकला आहे, तिसऱ्या बाणामध्ये आपण कॅप्चा टाकलेला आहे. हे सर्व टाकून घेतल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता या इमेजमध्ये आपल्याला आता ओल्ड पासवर्ड विचारलेला आहे, त्यानंतर नवीन पासवर्ड क्रिएट करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि रिटाईप न्यू पासवर्ड हे सांगितलेलं आहे. तर ओल्ड पासवर्ड म्हणजेच तुम्हाला फोनवरती जो पासवर्ड मिळाला आहे तो इथे तुम्हाला ओल्ड पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. न्यू पासवर्ड या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव @1234 अशा प्रकारे पासवर्ड सेट करू शकता. हा एक डिफॉल्ट पासवर्ड मी तुम्हाला सांगितला आहे, त्याप्रकारे तुम्ही दुसरा पासवर्ड काही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपल्याला
पासवर्ड चेंज झालेला असं पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली असा SMS येईल। यावरती एकदा आपल्याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर आता आपल्याला परत एकदा यूजर नेम टाकायचा आहे, नवीन पासवर्ड जो टाकला आहे तो टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे। सर्व माहिती टाकून घेतल्यानंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पेज जे फॉर्म भरण्यासाठीचं पेज आहे ते ओपन झालेलं दिसेल। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चाइल्ड इन्फॉर्मेशन भरायची आहे। चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही वरती बघू शकताय चाइल्ड नेम या ठिकाणी आडनाव टाकलेलं आहे, मुलाचं नाव टाकलेलं आहे आणि मिडल नेम म्हणजेच वडिलांचं नाव टाकलेलं आहे। त्यानंतर बालकाचे पूर्ण नाव या ठिकाणी मराठीमध्ये आडनाव टाकलेलं आहे, पहिलं नाव टाकलेलं आहे आणि मधलं नाव टाकलेलं आहे। त्यानंतर आईची माहिती विचारलेली आहे, आईची माहिती संपूर्ण भरून घ्यायची आहे, वडिलांची माहिती संपूर्ण भरून घ्यायची आहे, डेट ऑफ बर्थ चेक करायची आहे। त्यानंतर इथे तुम्हाला ॲड्रेस विचारलेला आहे, तर संपूर्ण ॲड्रेस, तालुका, जिल्हा, गाव सर्व अचूक निवडायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढच्या पेजवरती यायचं आहे। पुढे आल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही सर्व माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनवरती एकदा क्लिक करायचं आहे। सेव्ह या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढचा जो पेज आहे ते ओपन होणार आहे। या पेजवरती विद्यार्थ्याच्या व कुटुंबाचे नाव तसेच अचूक स्टेपमध्ये भरायचे, तर संपूर्ण माहिती जी आहे ती व्यवस्थित भरायची आहे। व्यवस्थित माहिती भरल्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे। पुढे आता आपल्याला फिल ॲड्रेस अँड क्लिक हिअर टू सेव्ह यावरती एकदा क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो ॲड्रेस दिलेला आहे तो सेव्ह होईल व त्यानंतर इथे आपल्याला गुगल मॅप ओपन होईल। तर आपल्याला आता गुगल मॅप यावरती क्लिक करायचं आहे। आता भरपूर सारे पालक इथे चुका करतात की गुगल मॅपवरती आपल्या घराचं लोकेशन जे आहे ते शाळेच्या जवळील दाखवतात, म्हणजेच 3 किलोमीटरच्या आतमध्ये शाळा निकषामध्ये बसण्यासाठी। तर तसं काही करायचं नाही। तुम्ही ज्या ठिकाणी राहताय प्रॉपर तुम्ही त्या ठिकाणी राहताय, जे काही भाडेकरू असतील किंवा स्वतःचं घर असेल, तुमचं ज्या ठिकाणी घर आहे जिथे तुम्ही राहताय त्याच ठिकाणी तुम्हाला तो लाल कलरचा बलून जो आहे तो मॅपचं लोकेशन दाखवणारा हा लाल कलरचा जो बलून आहे तो तुमच्या घरावरती नेऊन ठेवायचा आहे। त्यानंतर सेव्ह अँड क्लोज यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढे बघू शकताय अशा प्रकारे एक पॉपअप येईल, तर आपल्याला या ओके बटनवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला संपूर्ण माहिती भरून घेतलेली आहे। त्यानंतर पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर इथे आपल्याला सेव्ह केलेला ॲड्रेस जो आहे तो दिसणार आहे। आता जर तुम्ही ॲड्रेस जो बलून आहे रेड कलरचा जो बलून आहे, जो गुगल मॅप तुम्ही तुमच्या घरावरती दाखवणार आहे मॅपने, जर तुम्हाला वाटलं की ते चुकीच्या ठिकाणी आपण लावलं आहे किंवा काही चुकीचं वाटत आहे तर तुम्ही इथे रिसेट करून 5 वेळास तुम्हाला रिसेट करता येणार आहे। त्यानंतर तुम्हाला रिसेट करता येणार नाही। तर हा गुगलचा जो काही बलून आहे रेड कलरचा डॉट तो तुमच्या घरावरती अचूक ॲड्रेसवरती बरोबर नेऊन ठेवायचा आहे। तुम्हाला 5 वेळास रिसेट करता येईल, त्याच्यानंतर तुम्ही रिसेट करू शकणार नाही। त्यानंतर पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला पहा लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड इथे आलेला दिसेल। त्यानंतर सेव्ह बटनवरती आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला पुढची ॲप्लिकेशन विंडो जी आहे ॲप्लिकेशन विंडो ओपन होणार आहे। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मुलाची वयानुसार अचूक इयत्ता निवडण्यासाठी पर्याय दिसेल, तर सिलेक्ट स्टँडर्ड यावरती क्लिक करून तुम्ही इयत्ता निवडणार आहे। त्यानंतर धर्म निवडण्यासाठी विचारेल, त्यानंतर अचूक कॅटेगरी निवडायला विचारेल। त्यानंतर ही संपूर्ण माहिती तुम्ही भरून घ्यायची आहे। संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर ॲड्रेस प्रूफ आणि बर्थ सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट हे जे असेल त्या कॅटेगरीनुसार इथे हे ऑप्शन येणार आहेत। तर त्यानंतर हे संपूर्ण सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। सेव्ह या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची जी विंडो आहे ती ओपन होणार आहे। जे काही दिव्यांग बालके असतील, जर काही दिव्यांग बालक असेल तर तुम्हाला यस या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि जर दिव्यांग आहे तर तो कशामध्ये दिव्यांग आहे हे इथे पुढच्या बॉक्समध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत। यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे आणि 40% जास्त दिव्यांग असल्याबाबतचं तुम्हाला इथे प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे, तेव्हाच तुमचा इथे नंबर लागणार आहे। त्यानंतर पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर इथे आपण बघू शकताय इज HIV अफेक्टेड, जर HIV अफेक्टेड असेल तर यस करा, अन्यथा नसेल तर नो करा। त्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर संपूर्ण इथे माहिती भरून घ्यायची आहे। इथे आधार कार्ड नंबर विचारलेला आहे, तर मुलाचं जे काही आधार कार्ड असेल ते आधार कार्ड नंबर इथे टाकू शकता। जर आधार कार्ड तुमच्याकडे नसेल तर डायरेक्टली नोवरती क्लिक करा। नोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एनरोलमेंट नंबर असेल तर तो देऊ शकता, अन्यथा
तुम्ही नंतर आधार कार्ड तिथे देऊ शकता. तुम्हाला 90 दिवसाचा टाईम पिरियड हा दिला जातो. त्यानंतर इथे पेरेंट्सचं ID कार्ड विचारलेलं आहे. इथे तुम्ही टाकायचं तर टाकू शकता, अन्यथा सोडून देऊ शकता. मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे संपूर्ण तुम्ही जे टिक केलेले डॉक्युमेंट जे आहेत ते बरोबर आहेत का, इथे ॲड्रेस प्रूफला यस आहे, बर्थ सर्टिफिकेटला यस राहणार आहे. त्यानंतर इथे कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट हे तुमच्या कॅटेगरीनुसार टिक राहणार आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती भरून घेतलेली आहे, संपूर्ण चेक केलेलं आहे. संपूर्ण चेक केल्यानंतर ते तुम्हाला आता सेव्ह या बटनवरती एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर तिसरी विंडो जी आहे ती ओपन होणार आहे. ती आहे स्कूल सिलेक्शनची. आता स्कूल सिलेक्शन या टॅबवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 3 प्रकारच्या टॅब दिसतील. विदिन 1 किलोमीटर स्कूल, विदिन 1 ते 3 किलोमीटर स्कूल आणि ग्रेटर दॅन 3 किलोमीटर स्कूल. तर इथे तुमच्या घराजवळील जे काही शाळा असतील ते इथे तुम्हाला डिस्प्लेमध्ये दिसत आहेत. याप्रमाणे तुम्हाला शाळा दिसतील, तर त्या तुम्हाला इथून सिलेक्ट करायच्या आहेत. सिलेक्ट करून त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. प्रेफरन्स दिल्यानंतर खाली आपल्याला सेव्ह बटन दिसेल. सेव्ह या बटनवरती आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथे आपण शाळा निवडलेली आहे. शाळा निवडल्यानंतर चेकबॉक्सवरती सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली. तुम्ही इथे इमेजमध्ये पाहू शकताय. अशा प्रकारे तुम्हाला ओकेचा मेसेज येईल, त्यावरती ओके करायचं आहे. त्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे आपली शाळा जी आहे ती इथे सिलेक्ट झालेली दिसेल. शाळेच्या नावावर क्लिक केल्यानंतर शाळेचा पत्ता व इतर माहिती तुम्हाला दिसणार आहे. इथे तुम्ही पाहू शकताय. त्या शाळेच्या याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे शाळेचा संपूर्ण पत्ता, त्या शाळेचं कोणतं बोर्ड आहे, तुमचं एरियल डिस्टन्स किती आहे, मीडियम कोणतं आहे, मिनिमम स्टँडर्ड काय आहे, मॅक्झिमम स्टँडर्ड काय आहे, सर्व माहिती तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर फॉर्म सबमिशन, शेवटचा टप्पा जो आहे आपला तो फॉर्म सबमिशन. तर संपूर्ण माहिती आपल्याला एकदा चेक करायची आहे. फॉर्म सबमिशन टॅब यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिसणार आहे. चेकबॉक्सवरती क्लिक करा व कन्फर्म अँड सबमिट या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो आता सबमिट होणार आहे. एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही आहे. तुम्ही इथे पाहू शकता. इथे इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे कन्फर्म अँड सबमिट यावरती एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके या बटनवरती क्लिक केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल इथे आपल्याला करता येणार नाही आहे. कन्फर्म केल्यानंतर भरलेल्या फॉर्मची PDF करण्यासाठी जनरेट PDF या बटनवरती आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे. आता तुम्ही संपूर्ण भरलेला फॉर्म जो आहे तो PDF स्वरूपामध्ये अशा प्रकारे आलेला दिसेल. याची तुम्ही प्रिंट काढायची आहे किंवा PDF सेव्ह करून ठेवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाची सूचना देखील इथे सांगण्यात आलेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर अर्जाचा तपशील समरीवरील कन्फर्म बटनवरती क्लिक करणे आवश्यक राहणार आहे. न्यू रजिस्ट्रेशनमध्ये बालकाचे नाव किंवा जन्मतारीख, जिल्हा, फोन नंबर भरताना चुकल्यास डिलीट ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करून अर्ज डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. ठीक आहे. त्यानंतर जर तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागला, लॉटरी प्रक्रिया म्हणजे ज्यावेळेस लॉटरी काढली जाईल त्यावेळेस लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला इथे चेक करायचं आहे ॲडमिट कार्ड. ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला शाळेचे नाव दिसेल. हे ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचे आहे आणि जी काही तुम्हाला कमिटी दिलेली असेल त्या कमिटीकडे जाऊन तुम्हाला कागदपत्रे पडताळणी करायची. त्यासाठी कागदपत्रांच्या झेरॉक्स व ओरिजिनल तुम्हाला घेऊन सोबत जायचे आहे. ॲडमिट कार्ड अशा प्रकारचं राहतं. यामध्ये या ॲडमिट कार्डवरती शिक्षणाधिकारी यांची सही देखील असते. त्यानंतर पुढे आपल्याला बघा ग्रीव्हन्स. जर पालकांना प्रवेशाबाबत जर काही तक्रारी असतील किंवा शाळा प्रतिसाद देत नसतील तर पालक आपल्या तक्रारी ग्रीव्हन्स या पर्यायामार्फत ऑनलाईन तक्रारी नोंदवू शकतात. जर कुणाला काही तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन तक्रार देऊ शकता. तर धन्यवाद. महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा.